ते आमलेट काय भेंडी नुसतं मोबाईल जाऊ नको. चला, एक 2 मिनिट लगेच आता मॅडम चालू करत आहे. चालू झाला असं तुम्ही समजू शकता. फक्त 1-2 मिनिटाचा वेळ द्या. ठीक आहे. ओके. कारण काही नाहीयेत आपल्या स्टाफ मधील मेंबर, तर 2 मिनिटामध्ये होतील जाईल. ठीक आहे. तर मी आता मॅडम रिक्वेस्ट करतो. चालू करा. एकच मिनिट. चला 1 मिनिट हा. शरू त्यांनी सांगितलं की जिथे मोबाईल नंबर येतो तिथे तुमचं नाव अपडेट करा. मग आता ते कसं जायचं? मला त्यातून नॉलेज नाही, तू बघ. अहो तुमच्या पोरीचं शाळेचं आपण करत होतो ना, त्यामुळे माहिती ना. माहिती पाहिजे ना मला, काय माहिती? Who can see what you share here? चला 2 मिनिटात आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. 2 मिनिटं.
गुड आफ्टरनून म्हणू का गुड इव्हनिंग म्हणू का गुड नाईट? चला, आता भेटलोय म्हणून आपण गुड मॉर्निंग म्हणूया. ओके, ठीक आहे. ओके, सगळेजण काहीतरी एक नवीन डोक्यामध्ये ध्येय ठेवून आजचा वेबिनार जॉईन केला. ओके, ठीक आहे. चला, सगळ्यांनी प्रॉपर नोटबुक पेन घेऊन बसायचे. आजच्या सेशन मध्ये एकदम छान सेशन होणार आहे. ओके, सगळ्यांचं वेलकम आपल्या या RS सखीच्या प्लॅटफॉर्म वरती. कुणीतरी तुम्हाला लिंक पाठवली असेल किंवा तुमचं आपल्या सखीच्या ग्रुपमध्ये ऍडमिशन असेल, त्यामुळे आज तुम्ही सगळेजण इथं जॉईन झालात. कुणीतरी एक नवीन काहीतरी इच्छा घेऊन या प्लॅटफॉर्म वरती जॉईन झालेला आहे. ओके, त्यामुळे सर्वांचं वेलकम 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 आपल्या या RS सखीच्या प्लॅटफॉर्म वरती. ठीक आहे, ओके. चला, ऑलरेडी स्क्रीन शेअर झालेली आहे. ऑलरेडी इथं स्क्रीन शेअर तुम्हाला दिसत आहे. RS एज्युकेशन आणि RS सखी आपले हे 2 प्लॅटफॉर्म आहेत. तर आज आपण RS सखी या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही घरी बसून, ओके, घरी बसून 10 प्रकारे इन्कम कसं घेऊ शकता या बाबतीत आपण या वेबिनार मध्ये आज चर्चा करणार आहोत. या बाबतीत तुम्हाला माहिती मिळणार आहे की तुम्ही इथंच नाही, 10 प्रकारे तुम्ही दुसऱ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती सुद्धा इन्कम घेऊ शकता. ठीक आहे, तर त्या बाबतीतच आज आपण इथे चर्चा करणार आहोत. सगळेजण रेडी असतील तर एकदा चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी R टाईप करा. सगळेजण रेडी असतील तर एकदा सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये R टाईप करा. येस, रेडी आहेत सगळेजण? ओके, सर्वांनी R टाईप करायचंय. ओके, आशिया तांबोळी, अश्विनी घोरपडे, तन्वी मॅडम, येस येस, आरती मॅडम, येस. चला, छान, सगळेजण रेडी आहेत. 10 प्रकारचे इन्कम तुम्ही घरी बसून कसं घेऊ शकता हे माहिती करून घेण्यासाठी. ओके, त्याआधी मला एकदा कन्फर्मेशन द्या की तुम्हाला स्क्रीन आणि माझा आवाज क्लिअर येतोय का? प्रॉपर तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल होतीये? माझा आवाज क्लिअर येतोय तुमच्यापर्यंत? सर्वांनी मला यस म्हणून रिप्लाय करायचा आहे. यस, यस म्हणून रिप्लाय करायचा आहे सर्वांनी. ओके, आवाज येतोय, स्क्रीन सुद्धा क्लिअर दिसते. स्टार्ट करूया आजच्या सेशनला. शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायचंय. जे 10 प्रकारचे इन्कम तुम्ही इथं घेऊ शकणार आहात ते कोणत्या पद्धतीने घेऊ शकणार आहात हे आपल्याला इथं आज चर्चा करायची आहे. ठीक आहे, आणि हे खरं आहे. यातलं एकही प्रकारचे इन्कम जे आहे ते खोटं नाही, हे खरं आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला शेवटपर्यंत कनेक्ट राहायचं आहे. सगळ्यात आधी RS सखी डिजिटल स्किल वुमन एम्पॉवरमेंट RS एज्युकेशन सोबत तुम्हाला जोडायचं, RS सखी सोबत तुम्हाला जोडायचं आहे आणि घरी बसून कमवायचं आहे आणि एक स्वावलंबी महिला म्हणून जगायचं. ठीक आहे, माहितीये मिस्टरांना 1 लाख पेमेंट आहे, काही गरज नाही, पण प्रत्येक गोष्ट ही आपण पैशासाठीच करतो असं नाही. एक स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी, एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या पॉकेटमध्ये स्वतःचे पैसे कमवलेले असण्यासाठी आपल्याला इथं या वेबिनार मध्ये शेवटपर्यंत थांबायचं आहे, शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे आणि यातल्या कमीत कमी 1 ते 2 मार्गाने तुम्ही पैसा कमवायला शिकलाच पाहिजे. ठीक आहे, स्टार्ट करूया आजच्या वेबिनारला. ओके, येस, डाऊट सेशन सुद्धा मी घेणार आहे. एकदा वेबिनार आपला झाला की तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सुद्धा इथं पूर्ण क्लिअर केले जाणार आहे. तर सर्व महिलांचं आपल्या या वेबिनार मध्ये मनपूर्वक स्वागत. आता RS एज्युकेशन
जे आहे आपला एक प्लॅटफॉर्म, त्याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते. ती म्हणजे RS एज्युकेशन म्हणजे आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना क्लासेस देतो. जसं की मंथन आहे, नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, अभिरूप आहे, अशा वेगवेगळ्या परीक्षा ज्या इंग्लिश आणि मराठी माध्यम ज्याची कोचिंग आपण मुलांना देतो ती सुद्धा ऑनलाईन आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता वर्क फ्रॉम होम का करायचं? ठीक आहे. वर्क फ्रॉम होम का करायचं? वर्क फ्रॉम होम का करायचं? कारण वर्क फ्रॉम होम मध्ये पहिली गोष्ट तुमचा वेळ वाचतो. दुसरी गोष्ट तुमचा बॉस तुम्हीच असता. तिसरी गोष्ट आजकालचं जर वातावरण पाहिलं तर पहिले कसं लहान मुलं होते तेव्हाच आई घरी राहायची, पण आताचं जर वातावरण पाहिलं तर मुलांना आपण कंटिन्यू त्यांच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे. माहितीये पॉसिबल नाहीये ह्या कामामुळं, पण तरी सुद्धा आपल्याला त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम हा एक फायदा हा आहे की तुम्ही तुमची फॅमिलीला वेळ देऊन या गोष्टी करू शकता आणि घरून इन्कम नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर हा जो ग्रुप आहे आपला RS सखीचा किंवा हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यासोबत जोडण्यामुळं तुम्हाला एक 10 प्रकारच्या इन्कमची माहिती मिळणार आहे. हा जो कोर्स आहे RS सखीचा, हा जो डिजिटल स्किल्स कोर्स आहे आणि याच्यामध्ये जे कोणत्या ट्रेनर्स आहेत याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. याच्यामध्ये या जर कोर्समध्ये आणखी कुणी जॉईन केलेलं नसेल, आणखी कुणाचं ऍडमिशन झालेलं नसेल तर ते ऍडमिशन सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. कारण ऍडमिशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही आमच्या ग्रुप सोबत कनेक्ट होता, आमच्या ग्रुप सोबत तुम्ही जोडले जाता, तेव्हा ऍक्च्युअल तुम्हाला माहिती मिळते, ऍक्च्युअल तुम्हाला रोजच्या रोज ट्रेनिंग मिळते, ऍक्च्युअल तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतात. त्याच्यामुळे हा जो डिजिटल स्किल्स कोर्स आहे हा जर आणखी तुम्ही जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ठीक आहे. रेश्मा मॅडम, जर ग्रुपवरती आपली झूमची लिंक गेली नसेल तर परत एकदा झूमची लिंक टाका, कारण कदाचित रीड मोर करून बरेच जण त्या लिंक वरती जॉईन केले नसतील किंवा त्यांना लिंक मिळाली नसेल, तर एकदा फक्त लिंक कॉपी पेस्ट करून द्या ग्रुपवरती. ओके. त्यानंतर RS एज्युकेशन बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते मी. हा जो RS एज्युकेशन आपला प्लॅटफॉर्म आहे हा शिक्रापूर पुणे मधनं ऑपरेट केला जातो. इथं ही जी आपली शैक्षणिक संस्था आहे, इथं हजारो विद्यार्थी घडत आहेत, घडलेले सुद्धा आहेत, ज्यांचे खूप छान छान रिझल्ट आलेले आहेत. कुणी इस्रो मध्ये लागले, कुणी नवोदय मध्ये लागले, कुणी स्कॉलरशिप मध्ये लागलेलं आहे. असे विद्यार्थी भरपूर आपल्याकडनं रिझल्ट घेऊन गेलेले आहेत. आपल्याकडे RS एज्युकेशन मध्ये एक्सपर्ट फॅकल्टी टीचिंग साठी आहे. मी आणि जगताप सर पाहिलं तर मागची 10 वर्ष झालं आम्ही याच फील्ड मध्ये आहोत. रवी जगताप सर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत RS एज्युकेशनचे आणि मी स्वाती जगताप, मी डायरेक्टर आहे RS एज्युकेशनची. ओके. आपल्याकडे आपल्या ह्या RS एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्म वरती क्वालिटी एज्युकेशन दिलं जातं. जर तुमच्या मुलांना नवोदय, मंथन, स्कॉलरशिप यापैकी कुठली बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. डेमो सुद्धा तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता. रिझल्ट सुद्धा आहेत जे तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्म वरती पाहायला मिळतील आणि इथं मुलांचं ब्राईट फ्युचर नक्कीच घडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आताच मी सांगितलं रवी जगताप सर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, रीडिंग कोर्स एक्सपर्ट आहेत आणि त्यानंतर स्वाती जगताप म्हणजे मी डायरेक्टर आहे. गुरु ग्लोबल प्रीस्कूल आहे आपली एक छोटीशी, त्या प्रीस्कूल मध्ये मी ऍज अ प्रिन्सिपल म्हणून काम करते. त्यासोबतच हा जो सखीचा ब्रँड मी उभा केला तर तो माझ्या अनुभवावरनं मी उभा केला. कारण मागच्या 4 वर्ष आधी मी जेव्हा वर्क फ्रॉम होम काम शोधायची तेव्हा मी 3-4 ठिकाणी पैसे भरले. कदाचित मी कमी पडले असेल किंवा मग त्या प्लॅटफॉर्मवरनं मला जे पाहिजे होतं ते अपेक्षित मला तिथे मिळालं नाही, त्याच्यामुळे मला तिथून काही आउटपुट नाही मिळालं. मी ते 3-4 प्लॅटफॉर्म सोडले. त्यानंतर मी माझा ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मला त्याच्यामध्ये आज भरपूर यश मिळालेलं आहे. त्यासोबतच मी माझ्या अनुभवावरनं एक RS सखीचा ब्रँड उभा केलेला आहे, ज्या अंतर्गत आज आता जर पाहिलं तर माझ्याकडे जवळपास 30-35 महिला वर्किंग आहेत, ज्या छान पद्धतीने इन्कम घेत आहेत. त्या त्यांची स्वतःची मेहनत सुद्धा करत आहेत आणि छान पद्धतीने इन्कम सुद्धा आपल्याकडे घेत आहेत. पुढे मी सांगणारच आहे की तुम्ही कसं जॉईन करू शकता.
किंवा तुम्ही बाहेरून क्लायंटचं काम कसं घेऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हे आपले RS एज्युकेशनचे काही रिझल्ट आहेत, जे की विद्यार्थी आपल्याकडे कुणी स्कॉलरशिप कुणी मंथन मध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे. आता होती आपल्या खरी ऍक्च्युअल RS सखी, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्याची सुरुवात. ठीक आहे. आता सगळ्यांना पॉसिबल असेल, सगळ्यांना शक्य असेल तर प्लीज कॅमेरा ऑन करून बसा, जेणेकरून मी जशी तुम्हाला दिसते तशी तुम्ही जर मला दिसलात तर आणखी मला छान वाटेल. गौरी मॅडम आहेत, सोनाली मॅडम आहेत, रेश्मा मॅडम आहेत, कोमल मॅडम आहेत. ओके, चला सर आता छान वाटते. आता असं वाटतंय की झाडाला ज्या कळ्या लागल्या होत्या त्या एकदम अशा उमलल्या आहेत आणि सुंदर गुलाबाचे फुलं दिसत आहेत, असं छान वाटायला लागले. चला येस, ठीक आहे, करूया सुरुवात आजच्या सेशनला. आताच मी तुम्हाला सांगितलं की वर्क फ्रॉम होम का, तर वर्क फ्रॉम होम का तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेळेची लवचिकता आहे. तुम्ही 3-4 तास काम करून तुम्ही इथे छान पद्धतीने इन्कम घेऊ शकता. जसं की आपल्याला ऑफिस वर्क करायचं म्हणलं तर डॉट त्या वेळेला ऑफिसला पोहोचावं लागतं. ऑफिस संपल्यानंतरच तुम्हाला घरी येता येतं. तर इथं वर्क फ्रॉम होम मध्ये तसं काही नाहीये. तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथं काम करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता. तुमच्या मुलांना वेळ देऊन तुम्ही काम करू शकता. इथं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे घर खर्चात जो काही मोलाचा हातभार आहे तो तुम्ही लावू शकता. स्वकष्टाने मिळालेल्या पैशाने नक्कीच आत्मविश्वास वाढतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर वर्क फ्रॉम होम हे जे काम आहे ते जवळपास 40% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. 40% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आपल्याच RS सखी आणि RS एज्युकेशन सोबत जवळपास 40-35 महिला जुडून घरी बसून इन्कम घेत आहे, ज्यांना कुठं ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही किंवा काही नाही. मग आता ह्या कोणत्या कोणत्या संधी आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. तर जवळपास 10 संधी आहेत, इथं 8 आहेत पण मी तुम्हाला 10 सांगणार आहे. कोणत्या कोणत्या संधी आहेत ज्या की तुम्ही आमच्यासोबत जोडून सुद्धा काम करू शकता, किंवा आपला जो डिजिटल स्किल्स कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकून तुम्ही बाहेरून सुद्धा काम घेऊ शकता. पहिलं आहे टेलिकॉलिंग, जे की सगळ्यांना जमतं. मला वाटतं जे फक्त 10वी पास आहेत त्यांना सुद्धा टेलिकॉलिंग जमतं. इथं फक्त काय आहे तर बोलण्याची स्किल आहे. इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर दुसरं आहे व्हिडिओ एडिटिंग. आज खूप फॉर्म मध्ये आणि टॉपला काम चालणार आहे हे म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आहे. थोडासा डोक्याला ताण आहे याच्यामध्ये, थोडस मोबाईलचा यूज होतो, पण व्हिडिओ एडिटिंग हे खूप छान काम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्लायंट कडनं छान पद्धतीने पैसे घेऊन इन्कम घेऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये आपलं व्हिडिओ एडिटिंग मध्ये जर आत्ता पाहिलं, नंतर मी पुढे आणखी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्यानंतर आहे सोशल मीडिया हँडलिंग. जर एखादे क्लासेस आहेत किंवा एखाद्याचं ब्युटी पार्लर आहे किंवा कपड्याचं शॉप आहे, ओके, आजकाल तुम्ही बघताय ज्यांचं शॉप आहे कपड्याचं ते सुद्धा नवीन ट्रेंडिंग जो काही आलाय, प्लाझो आले, कॉटन कुर्ती आली आहे, कॉर्ड सेट आलेला आहे, जीन्स आलेली आहे, पॉकेट जीन्स आलेली आहे, त्याची पूर्ण मार्केटिंग करून कस्टमर त्यांच्याकडे ते आकर्षित करतायत आणि त्यांचा सेल्स सुद्धा वाढतो आणि त्यांचा बिझनेस सुद्धा वाढतोय. मग हे सोशल मीडिया हँडलिंग म्हणजे काय असतं की त्या क्लायंट्सचे आपण युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक चॅनल आपण स्वतः हँडल करायचे, त्याच्यावरती त्यांची मार्केटिंग करायची, त्याला म्हणायचं सोशल मीडिया हँडलिंग. तुम्ही हे जर सोशल मीडिया हँडलिंग शिकलात, तुम्ही तुमचं स्वतःचं इन्स्टा चॅनल काढलात आणि त्याच्यावरती जर तुम्ही आतापासून प्रमोशन करायला लागलात तर तुम्हाला सोशल मीडिया हँडलिंगचं काम मिळणार आहे. मी म्हणते बाहेर सोशल मीडिया हँडलिंगचे 4 ते 5 हजार रुपये घेतात. तुम्ही एका क्लायंटचे 1000 रुपयापासून सुरुवात करा. जर तुम्हाला 5 क्लायंट मिळत असतील तर महिन्याचे तुमचे 5000 रुपये कुठेच नाही गेले आणि तुम्हाला काम करायचं फक्त 3 ते 4 महिने. बाकीचे जे मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला काम मिळवून घ्यायचं असते ना, तेव्हा मार्केटमध्ये तुम्ही बाहेर जे चार्जेस चालले त्याच्यापेक्षा थोडे कमी घ्यायचे.
म्हणजे कस्टमर तुमच्याकडे येतील, जेव्हा त्यांचा विश्वास वाढेल तुमच्यावरती तेव्हा ते ऑटोमॅटिक वाढवून देतील, किंवा तुम्ही चार्जेस वाढवले तरी सुद्धा त्यांना काही फरक नाही पडणार, कारण त्यावेळेस तुमचं काम वाढलेलं असतं. ठीक आहे. थंबनेल आणि बॅनर डिझायनिंग माहितीये, थंबनेल बनवायला फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो, पण काही लोकांकडे 5 मिनिटाचा वेळ सुद्धा नाही. माझ्याकडे 5 मिनिटाचा वेळ सुद्धा नाहीये आज थंबनेल बनवण्यासाठी. ठीक आहे. तर हे थंबनेल आणि बॅनर डिझाईन करून देण्यासाठी तुम्ही बघता मार्केटमध्ये 100 ते 200 रुपये घेतात. इथं तुम्ही 50 रुपयाने सुरुवात करा. तुम्ही म्हणाल मॅडम आता 50 रुपयात कसं भागायचं आपलं, पण सुरुवात करा. ठीक आहे. भागतं, सगळं होतं. हळूहळू सुरुवात करा. ह्या 50चेच तुमचे 50,000 रुपये नक्की होतील, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचे. ठीक आहे. थंबनेल आणि बॅनर डिझाईन हे आपल्या डिजिटल स्किल्स कोर्समध्ये शिकवलं जातं. सोप्यात सोप्या भाषेमध्ये शिकवलं जातं. त्यानंतर ऑर्गॅनिक लीड जनरेशन. आजकाल आपण बघतोय बरेच असे हे आहेत, म्हणजे बिझनेसमॅन आहेत ज्यांना लीड खूप कमी पडतात, किंवा फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूबला जर ऍड लावायची म्हणली तर लाखो रुपये त्यांना खर्च करावे लागतात लीड जनरेशनसाठी. आपण पण लाखो रुपये खर्च करतो महिन्याला लीड आणण्यासाठी, कारण तुम्ही पण आमची कुठेतरी ऍड बघूनच इन्क्वायरी केलेली असेल. इन्क्वायरी केल्यानंतर आमच्या टीमने तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला असेल, त्यानंतर तुम्हाला त्यांनी कन्वर्ट केलेलं असेल. ठीक आहे. तर हे जे लीड जनरेशन आहे हे सुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, नवीन नवीन नंबर त्याच्यामध्ये ऍड करा, मार्केटिंग करा, त्याला लीड जनरेशन म्हणतात. हे सुद्धा आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे. आता हा जो पार्ट आहे नोट्स आणि टेस्ट सिरीज निर्मिती. मागच्या वर्षी जेव्हा मुलांच्या नवोदय आणि स्कॉलरशिपच्या एक्झाम जेव्हा जवळ आल्या ना, तर आमच्या पूर्ण टीमने नोट्स आणि टेस्ट सिरीज तयार करूनच खूप छान इन्कम घेतलेलं होतं. तर हे आता जे आहे ते आपल्याकडनं पण आपण काम देणार आहोत, आणि याची मार्केटिंग सुद्धा, याची ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरा आहे रेफर अँड अर्न. हा जो आपला डिजिटल स्किल्स कोर्स आहे, किंवा आपल्या RS एज्युकेशन मधल्या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्ही दुसऱ्याला रेफर करून त्यांना माहिती सांगून ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही छान इन्कम घेऊ शकता. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडे रेफर अँड अर्न करून किती महिला कमवत आहेत. ओके. त्यानंतर टीचर वर्क फ्रॉम होम. आता आपण आपला जो सखीचा ब्रँड आहे आणि जो RS एज्युकेशनचा ब्रँड आहे त्याच्यावरती आपण वर्क फ्रॉम होम टीचरची भरती करतोय. तुमच्याकडे लॅपटॉप, वायफाय असेल तर तुम्ही ऍज अ टीचर म्हणून सुद्धा काम करू शकता. तुम्हाला एक्सपिरियन्स आला, तुमच्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती टीचिंगचं वर्क करू शकता. तुम्हाला 2 ते 3 तास टीचिंग करायचे आणि तुम्ही महिन्याला 4 ते 5,000 रुपये आरामात कमवू शकता टीचिंग करून. आणि जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तसं तसं तुम्हाला टीचिंग मध्ये तासाला पेमेंट दिलं जातं, तासाला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे हे जे काही मी तुमच्यासोबत डिस्कस करते हे एक ना एक खरं आहे, ज्याच्यातून आज महिला कमवत आहे. पहिला आपण टेलिकॉलिंग बद्दल डिस्कस करूया. टेलिकॉलिंग मध्ये काय करायचंय तर आपले RS एज्युकेशनचे जे ब्रँड आहेत, आता हे सांगण्याच्या आधी मी जे काही तुम्हाला सांगते ते तुम्हाला समजते का? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करून कळवा. येस, जे काही मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला समजतंय का? एकदा मला चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करून कळवा. ओके. येस. ओके. चल, सर्वांनी रिप्लाय करायचा आहे. सर्वांनी शक्य असेल तर तुमचा कॅमेरा ऑन ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन करून बसतात तेव्हा प्रॉपर तुमचं कॉन्सन्ट्रेशन क्लासमध्ये असतं. माहितीये फॅमिली आहे, आज संडे आहे, पण 1 तास तुमच्या स्वतःसाठी द्या. नक्कीच तुम्ही आजच्या वेबिनार मधून काही ना काही नक्की शिकून जाणार आहात. ठीक आहे. येस, समजतंय? ठीक आहे. टेलिकॉलिंग. आता टेलिकॉलिंग बद्दल मी तुम्हाला सांगते. खूप छान प्लॅटफॉर्म आहे. रोज वेगवेगळ्या क्लायंटशी तुम्हाला बोलायला मिळतं, आणि जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन स्किल शिकताना तुम्ही कुठल्याच फील्डमध्ये मागे राहत नाही, असं माझं तर वैयक्तिक मत आहे. कारण मागच्या 4 वर्षाआधी जर स्कूलमध्ये एखादं ऍडमिशन आलं ना तर मला सर आल्याशिवाय मी थांबलेलीच असायची, मला बोलताच यायचं नाही. म्हणजे काय सांगू, कसं कम्युनिकेशन करू आणि काय माहिती देऊ हे मला सांगताच यायचं नाही. पण ह्या 4 वर्षामध्ये मी माझी स्किल एवढी डेव्हलप केलेली आहे जे तुम्हाला आता दिसत असेल. ते टेलिकॉलिंग पासूनच माझी सुरुवात झालेली.
तर इतकं छान प्लॅटफॉर्म आहे हे. याच्यामध्ये वेगवेगळ्या क्लायंटशी तुम्हाला बोलता येतं, कसं त्यांना हँडल करायचं, कशा पद्धतीने ते रागात असताना सुद्धा त्यांच्याशी प्रेमानं बोलायचं, कशी एखादी लीड क्लोज करायची, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला याच्यामध्ये अनुभव येणार आहे. खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येक बिझनेसमध्ये टेलिकॉलिंग मस्ट आहे, करणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे ही स्किल नक्की तुम्ही डेव्हलप करून घ्या. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने इन्कम मिळणार आहे. आणि आपल्या RS एज्युकेशन मध्ये जर पाहिलं तर 13 पेक्षा जास्त बॅचेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही टेलिकॉलिंग करून इन्कम घेऊ शकता. आणि जे टेलिकॉलिंगचं आहे, जे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे, ज्यांना टेलिकॉलिंगचा जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, अशी ज्या टीम लीडर आहेत त्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर संवाद कौशल्य तर तुमचं वाढणारच आहे. ओके, संवाद कौशल्य वाढवायचंय, पण घरी मिस्टरांसोबत भांडण नाही करायच्या, ते वाढवत. आपलं टॅलेंट टेलिकॉलिंग मध्ये दाखवायचंय. नाहीतर मला आता बोलता येते मग मी नाही बोलू देणार तुम्हाला, असं नाही. ते घरचे म्हणतील बंद करतो काम. ठीक आहे. तर तसं नाही करायचंय. संवाद कौशल्य वाढवायचं कशासाठी? आपलं इन्कम घेण्यासाठी. ओके, यासाठी. ओके, चला. तर हा एक टेलिकॉलिंग मधला खूप छान तुम्हाला संधी आहे इन्कम घेण्यासाठी. त्यानंतर दुसरा प्लॅटफॉर्म आहे व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग मी तुम्हाला सांगितलं, पुण्यामध्ये जर पाहिलं किंवा मुंबईमध्ये पाहिलं किंवा कुठेही बघा तुम्ही, व्हिडिओ एडिटिंग साठी रोज हायरिंग चालू आहे, रोज. ओके. तर आज मी माझे जे स्टुडंट आहेत आपले डिजिटल स्किल्स कोर्स मधले, ओके, त्यांनी व्हिडिओ एडिटिंग केलेला स्टेटसला टाकला. त्यानंतर मला एका स्कूल मधून ऑफर आली की आमचे पण व्हिडिओ तुम्ही एडिट करून द्या, तुमचे जे काही चार्जेस असतील ते घ्या. ओके, अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला काम मिळणार आहे. कारण तुम्ही सपोज RS एज्युकेशनचे व्हिडिओ एडिट करून देताय, ऑब्विसली तुम्ही तुमचे इन्स्टा चॅनल काढा, ते तुमच्या स्टेटसला शेअर करा. असे जर व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करून पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिना नाही, पण 100% तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून इन्क्वायरीज यायला लागतील. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला 100% इन्क्वायरीज यायला लागतील की येस, आम्हाला व्हिडिओ एडिट करून पाहिजेत. मग तुमचे काय चार्जेस आहेत? मार्केटमध्ये 200 घेतात, मार्केटमध्ये 500 घेतात, मार्केटमध्ये 2-2 हजार रुपये सुद्धा एडिटिंगसाठी घेतात. तुम्ही सुरुवात कमी पैशापासून करा. एक तुमचा विश्वास मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तुमचं काम पोहोचलं पाहिजे. तुम्ही चार्जेस नंतर वाढवले तरी काही हरकत नाही. ठीक आहे. हे सुद्धा काम खूप छान आहे. आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग पूर्ण डिटेलमध्ये शिकवली जाते, प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते. आणि तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला कामाची संधी सुद्धा मिळणार आहे. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते. आता आय थिंक मीटिंग मध्ये आशिया मॅडम आहेत. आशिया मॅडम मीटिंग मध्ये आहेत. आशिया मॅडम बद्दल एक गोष्ट सांगायची म्हणलं तर मॅडम मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून आमच्या RS एज्युकेशन सोबत जोडलेल्या आहेत. पहिले त्या टेलिकॉलिंगचं काम करायच्या. येस, आशिया मॅडम आहेत. पहिले टेलिकॉलिंगचं काम करायच्या. बऱ्यापैकी त्यांचं पेमेंट निघायचं, पाहिजे तेवढं नव्हतं निघत. मॅडम वाढवा, मॅडम वाढवा, वाढवायच्या मॅडम. पण मॅडमची इतकी छान जिद्द आहे. आणि आता मागच्या काही दिवसापासून मॅडम आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंगचं काम करतात. म्हणजे एवढी ती व्यक्ती भारी आहे ना. एडिटिंग म्हणजे मॅडम पैशाकडे बघून काम नाहीत करत. आता मी बरेचदा व्हिडिओ एडिटिंगचं काम देऊन बघितलेलं आहे 2-3 ठिकाणी. तर त्याच्यामध्ये मॅडम त्यांचा इंटरेस्ट घेऊन काम करतात. मॅडमला जर मी सांगितलं मॅडम हा व्हिडिओ असा आपल्याला एडिट करायचा आहे, क्विक 10 मिनिटामध्ये व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपला सेंड. म्हणजे मला सांगायचं हे आहे की तुम्ही असं काम करा जेणेकरून क्लायंट तुमच्या मागे लागतील की माझं करून द्या, माझं करून द्या, माझं कधी देत नाही, माझं. म्हणजे तुम्ही कामावर प्रेम करायला शिका, पैसा तुमच्यावर प्रेम करेल. वाक्य वाटलं तर लिहून घ्या. खरंच तुम्ही कामावर जर तुम्ही प्रेम केलं तर पैसा तुमच्यावर 100% प्रेम करणार. ठीक आहे. तर खूप छान एडिटिंग करतात. जे काही माझ्या आता स्टेटसला अलीकडे जर तुम्ही कोणी माझे स्टेटस बघत असाल, त्याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ऑलमोस्ट 90% काम हे आशिया मॅडमने त्याच्यामध्ये केलेलं असते. छान एडिटिंग करतात मॅडम. आणि मॅडमला आम्ही ऑफर पण दिलेली आहे. आमच्याकडनं आता फिक्स पेमेंट मॅडमला येते. आणखी वेगवेगळ्या क्लायंटचे कामं सुद्धा आमच्याकडे येतात. त्याचं पण मॅडमला एक एक्स्ट्रा इन्कम आम्ही जनरेट नक्कीच करून देणार आहोत. तर मला हे सांगायचं की तुम्ही जी कोणती फील्ड आज निवडणार आहात या 10 पैकी
त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट पाहिजे. ठीक आहे. आणि टेलिकॉलिंग मध्ये तुम्हाला सांगायचं राहिलंच, टेलिकॉलिंग मध्ये रेश्मा मॅडम आहेत, मुंबईवरनं मॅडम काम करतात आपल्याकडं. काही ओळख नव्हती, त्यांनी आज एन्क्वायरी केलेली वर्क फ्रॉम होम काही पाहिजे म्हणून. कुठं तर म्हणजे निसर्गाने किंवा देवाने कुठे तर गाठी, रेशीम गाठी बांधलेल्या नसतात का, तशी कुठे तर काहीतरी एक गाठ असेल मॅडम सोबत, म्हणून मॅडम आमच्याशी कनेक्ट झाल्या. आणि सुरुवातीला मॅडमचं पेमेंट आय थिंक 4,000 काहीतरी मंथली होतं. नंतर मॅडम म्हणलं मॅडम थोडं वाढवा, 5,000 मॅडमनी घेतलं, 6,000 मॅडमनी घेतलं. या महिन्यामध्ये मॅडमनी 8,000 प्लस इन्कम आपल्या टेलिकॉलिंग मधून घेतलेला आहे. फक्त टेलिकॉलिंग वरती फोकस आहे मॅडमचा. आणि सपोर्ट आमचा प्रत्येक टीमला असतो, पण मॅडमची त्याच्या मागे मेहनत पण खूप आहे. मागचे 3 महिने झाले मॅडम आमच्याकडे, 3-3.5 महिने ऑलमोस्ट झाले असतील मॅडमला काम करतायत. जास्त काही त्यांना शिकवायची गरज नाही पडली. तर त्यांचं स्वतःच काहीतरी इनोव्हेटिव्ह करतात, स्वतःच्या काहीतरी आयडियाज लावतात, मेहनत घेतात. आणि मॅडमचं एक गोष्ट सांगण्यासारखी हे म्हणजे की मॅडम ऑफिस वर्क करतात. सकाळी 8 वाजता जातात, संध्याकाळी 6 वाजता ते घरी येतात. ऑफिस करत करत मॅडम काही कॉलिंग ऑफिसमध्ये पॉसिबल असेल तर करतात, नाहीतर घरी येऊन मॅडम कॉलिंग करतात. 9-9, 10-10 वाजेपर्यंत जोपर्यंत आमच्या बॅचेस चालू आहेत तोपर्यंत मॅडम करतात. मग मला सांगा, 8,000 प्लस जर मॅडम इन्कम घेत असतील, आणि हा टार्गेट मोठा बरं का त्यांचं टार्गेट काय, हे 8 आणि 10,000 वर त्या थांबणाऱ्या महिला नाहीतच. खूप स्पार्क आहे, खूप मेहनती मॅडम आहेत. आणि हे खरं, सगळं खरं आहे. मी तुम्हाला एकही गोष्ट खोटी नाही सांगत. मी तुम्हाला हे नाही म्हणत की तुम्ही 50,000 कमवणार, तुम्ही लाख रुपये कमवणार एक महिन्याला, नाही. तुमची माझी तर म्हणणं आहे की तुमची सुरुवात 2,000 पासून होऊ द्या, 1,000 रुपयापासून होऊ द्या, पण सुरुवात करा. कारण तुम्ही सगळेजण इथं काहीतरी वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी जॉईन झालेला आहात. आणि जे काही मी सांगते ते सगळं खरं सांगते. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर मॅडमची मेहनत पण तेवढी आहे, म्हणून 8,000 प्लस मॅडमने इन्कम घेतलेला आहे. आणखी एक व्यक्ती आहेत भूमिका मॅडम म्हणून, त्या सुद्धा मॅडम सारख्या जिद्दी आहेत, मॅडम सारख्याच मेहनती आहेत. त्यांनी सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 7,000 इन्कम घेतलेला आहे. या महिन्यामध्ये पण मॅडमचं 6-7,000 पर्यंत इन्कम जाईल. अशा पद्धतीने मॅडम बोनस अचिव्हर आहेत. वेगवेगळे आपण ऑफर सुद्धा देतो, त्याच्यामध्ये मॅडम आज अचिव्हर आहेत. तर मॅडमनी सुद्धा टेलिकॉलिंग मधून छान इन्कम घेतले. आशा मॅडम व्हिडिओ एडिटिंग मधून छान इन्कम घेत आहेत. त्यानंतर सोशल मीडिया हँडलिंग, हे आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये डिटेल मध्ये शिकवलं जातं. सोशल मीडिया हँडलिंग जे आहे, छान प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्लायंटचे सोशल मीडिया हँडल करायला मिळतात, जसं की इन्स्टा असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल. हे तुम्ही आमच्यासोबतच काम करावं असं काही नाही, तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड सुद्धा उभा करू शकता. तुमचं पार्लर असेल, तुम्ही ते सुद्धा करू शकता. व्हिडिओज तुम्ही स्वतः एडिट करा, इन्स्टाला अपलोड करा. भले पहिला महिना, दुसरा महिना काहीच तुम्हाला रिस्पॉन्स नाही येऊ द्या, पण तुम्ही मार्केटिंग करा. सुरुवातीला मी जेव्हा स्टार्ट केलं ना, तेव्हा मला पण हेच वाटायचं की एक लाईक सुद्धा येत नाही. मी म्हणायची सरांना, सर बघा ना, एवढं मेहनत करते मी, एवढे व्हिडिओज टाकते, एक सुद्धा लाईक येत नाही. पण येतात. 1 महिना जाईल, 2 महिना जाईल, पण तिसऱ्या महिन्यापासून तुम्हाला हळूहळू लाईक्स येतील, हळूहळू नंतर कमेंट्स येतील, हळूहळू क्लायंट्स तुमच्यासोबत जुळले जातील. पण तुम्हाला थांबायचं नाही, तुम्हाला करायचं. सोशल मीडिया हँडलिंग मध्ये तुम्हाला फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडल करायला शिकवलं जाणार आहे. तुम्हाला कामाची संधी सुद्धा दिली जाणार आहे. आता आपल्याकडे 2 मॅडम काम करतात. एक आता त्या मीटिंग मध्ये कदाचित नसतील, श्रुती शिंदे मॅडम आणि आकांक्षा शिंदे मॅडम आपल्याकडे सोशल मीडिया हँडलिंगचं काम करतात, जे की आपल्या RS कॉम्पिटेटिव्ह हब आणि लर्न विथ RS हे आपले RS एज्युकेशनचे 2 चॅनल आहेत. त्याच्यावरती मॅडम व्हिडिओ एडिटिंग प्लस अपलोडिंग करतात, त्यांना फिक्स पेमेंट दिले जाईल. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कंटेंट कसा काढायचा. आता नेक्स्ट मी जे सेशन घेणार आहे, तर ते कुकिंग मध्ये बऱ्याच जणांना इंटरेस्ट आहे. तर कुकिंगचे चॅनल कसं सुरू करायचं, व्हिडिओ कसे शूट करायचे, कसे एडिट करायचे, कसे अपलोड करायचे, ह्याचं कदाचित पुढच्या वीक मध्ये मी पूर्ण सेशनचं अरेंजमेंट माझं चाललंय. कदाचित ते नाही झालं तर कॅनव्हाचं होणारच आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर कंटेंट पोस्टिंग कसं करायचं, ऑडियन्स ग्रो कशी करायची, SEO कसा करायचा, ह्याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या कोर्समध्ये केलं जातं. ठीक आहे. क्लायंट वर्क आणि फ्रीलान्सिंग साठी योग्य तयारी, म्हणजे जे काही तुम्ही हे सोशल मीडिया हँडल करणार आहात, तर हे सोशल मीडिया हँडल करताना तुम्ही दुसऱ्या क्लायंटचे कसे काम मिळवू शकता, ह्याचे सुद्धा सेशन्स आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये होणार आहेत. बघा, तुम्ही म्हणता मी रेकॉर्डिंग बघन, पण खरंच शक्य आहे का रेकॉर्डिंग बघून शिकणं?
नाही शक्य, नाही करत आपण तेवढं अटेन्शनने तो क्लास करत नाही. आपण तेवढं लक्ष देऊन क्लास नाही करत. इकडे मुलांना खाऊ घालतोय, इकडं मुलाचा अभ्यास घेतोय, इकडं मिस्टरांना काहीतरी देतोय, सासूबाईंना गोळ्या देतोय. हे करत करत आपण सेशन करतोय. त्यासाठी ते करू नका. तुम्ही 1 तास, 24 तासातला 1 तास तुम्हाला दुपारी द्यायचाच आहे. 3 ते 4 हा 1 तास तुम्हाला द्यायचाच आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहात. अर्धवट नॉलेज घेतला तर तुम्ही म्हणाल आम्ही डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये फीस भरली, पण आम्हाला काय शिकता नाही आलं, आम्हाला फायदाच नाही झाला, आमचे पैसे वाया गेले. असं नाही. जेव्हा तुम्ही एक एक गोष्ट शिकत जाल तेव्हा तुमचं इन्कम होणार आहे आणि 100% तुम्ही वर्क फ्रॉम होम घेणार आहात. आणि बघा, असं काम करायला लागलात की असं छान छान चहा पण येतो. आता मला सरांनी चहा आणून दिला. वर्क फ्रॉम होमचा हा सुद्धा फायदा आहे की तुम्ही कमवायला लागलात की घरचे पण तुम्हाला तशी नक्कीच मदत करणार, पण तेवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे. बरोबर. मिस्टर कमवतात 1 लाख, तुम्ही कमवता 1,000, म्हणतात चहा द्याल, कसं जमेल बरं? ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. थंबनेल आणि बॅनर डिझाईन करणे हे सुद्धा खूप छान आहे. आजकाल तुम्ही बघताय वेगवेगळे पोस्टर्स येत आहेत किंवा लग्नपत्रिका असेल तर त्याची मागणी वाढलेली आहे आजकाल. कारण आता कुणी कुणाच्या घरोघरी जाऊन पत्रिका देणं जरा प्रमाण कमी झाले पहिल्यापेक्षा. आता सगळे व्हॉट्सअपलाच पाठवतात. तर ते बॅनर डिझाईन करायचं, एखाद्या व्हिडिओला थंबनेल कसा लावला पाहिजे याचं नॉलेज आपल्या डिजिटल स्किल्स मध्ये शिकवलं जातं. याचं सुद्धा तुम्ही घरी बसून छान पद्धतीने इन्कम घेऊ शकता. याचं एक आजचं लाईव्ह उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर सखी ग्रुपमध्ये ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्यांनी बघितलेच असेल. आपल्या आता मॅडम आय थिंक मीटिंग मध्ये असतील नसतील माहित नाही. ज्योती मोरे मॅडम मागचा 1 महिना झालेच आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये ऍडमिशन घेतले. त्यांना ऑर्डर आली बाहेरून. सकाळी मला मेसेज केला मॅडमनी की मॅडम मला बॅनर डिझाईन करायची ऑफर आली आहे, मग काय फीस घेऊ? म्हणलं मॅडम बाहेर 100 रुपये घेतात, मग तुम्ही 50 रुपयापासून सुरुवात करा. आता मला माहित नाही की समोरचा क्लायंट त्यांना 100 देणार होता का 200 देणार होता, पण मी त्यांना सांगितलं मॅडम तुम्ही कमी घ्या, कारण तो क्लायंट परत तुमच्याकडे आला पाहिजे. ठीक आहे. तर लगेच मॅडमनी थँक्यू म्हणल्या. नंतर आणखी थोड्या वेळाने लगेच मेसेज केला की मॅडम त्यांना लोगो पण डिझाईन करून द्यायचे आणि आणखी त्यांना काहीतरी वेगवेगळे कामं करून द्यायचे होते. तर हे मॅडमनी शिकल्या, शिकून त्यांना लगेच ऑर्डर मिळाली. मग त्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. छोटी मुलगी आहे त्यांची, आता मला वाटतं 7-8 महिन्याचीच मुलगी आहे मॅडमची. तर ते करत करत मॅडम आपला कोर्स त्यांनी जॉईन केलाय. तो कोर्स शिकत शिकत मॅडम स्वतःच एक स्टार्टअप त्यांनी छोटस चालू केलेलं आहे. मग हे जे केलेलं वर्क आहे ते जर तुम्ही तुमच्या इन्स्टावरती, फेसबुकवरती, तुमच्या युट्यूबवरती जर तुम्ही अपलोड केलं तर नक्कीच क्लायंट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहेत आणि तुम्हाला काम देणार आहे. बरोबर. तर हे तुम्हाला करायचं. मग त्यासाठी इन्स्टा कसं सुरू करायचं, पोस्टिंग कशी करायची, थंबनेल कसं लावायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्या कोर्समध्ये नक्कीच शिकवल्या जाणार आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे ऑर्गॅनिक लीड जनरेशन. आज एका मॅडमला आपण हायर केलेलं आहे ऑर्गॅनिक लीड जनरेशन करण्यासाठी. ओके. त्यांना आपण फिक्स पेमेंट दिलेलं आहे. हे सुद्धा कामं तुम्हाला मिळू शकतात. ऑर्गॅनिक लीड जनरेशन म्हणजे आता बघा तुम्ही मिशोवरचं पाहिलं असेल, बऱ्याच महिला आजकाल मिशोवरती काम करतात नाही का. त्यांचे प्रोडक्ट घ्यायचे, 200 रुपयाचं समजा एखादा प्रोडक्ट असेल तर त्याच्यावरती 50 रुपये वाढवायचे आणि ते त्यांच्या स्टेटसला टाकायचे. समजा माझं एखादं प्रोडक्ट असेल आणि माझ्या लिंकवरनं जर तुम्ही ते प्रोडक्ट घेतलं, एखादं साडी वगैरे घेतली तर मला त्याचं कमिशन मिळतं. मग ते ऑर्गॅनिक लीड जनरेशन त्यासाठी कामाला येते की तुम्ही मिशोवरनं सुद्धा काम करू शकता, अमेझॉन वरून सुद्धा तुम्ही काम करू शकता. ओके. त्यांचे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे ना, त्याच्यामध्ये 1 रुपया इन्व्हेस्टमेंट करायची, काहीच नाही करायचं. फक्त तुम्हाला वेळ आणि तुमचं डोकं लावायचं आहे. ऑर्गॅनिक लीड जनरेशन म्हणजे वेगवेगळे कॉन्टॅक्ट नंबर एका व्हॉट्सअप मध्ये आणायचे आणि त्याच्यावरती तुमचा जो काही प्रोडक्ट आहे तो त्याच्यावरती तुम्हाला पोस्ट करायचा. सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करायच्या आहेत. जसं जसं तुमचं काम वाढेल तसं तसं तुम्हाला ऑटोमॅटिक टीम हळूहळू हळूहळू तयार होत राहते. सुरुवातीला मी आणि सरच होतो, नंतर नंतर आमची टीम वाढत गेली. आता जवळपास 30-35 महिला काम करत आहेत. आणखी आम्हाला 30-35 महिला येऊन पण अजून महिला कमीच पडत आहेत. ओके. त्याच्यामुळे एक सुरुवात केली ह्या सखी ब्रँडची, जेणेकरून मी जे 4 वर्ष आधी अनुभव घेत होते की घरी बसून मला काहीतरी करायचंय, घरी बसून मला काहीतरी काम पाहिजे, ह्या गोष्टीसाठी मी जे झगडत होते ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण हा सखी ब्रँड सुरू केलेला आहे. तर याचा फायदा घ्या. तुम्ही सुद्धा घरी बसून काम
करू शकता. ऑर्गॅनिक लीड जनरेशन सुद्धा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आजकाल आपण बघतो बरेच जण म्हणतात की माझा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 400-500 नंबर आहेत, मी तुमचे ऍड तिथे टाकतो, मला 500-600 रुपये द्या. ओके, हे असे पण मार्केटमध्ये लोक आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे एक आहे नोट्स आणि टेस्ट सिरीज निर्मिती. याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे आता हे चालू आहे, म्हणजे व्हॅकन्सी आहे, ज्याच्यामध्ये ह्याची पूर्ण तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे. कशा नोट्स तयार करायच्या, कशी टेस्ट सिरीज तयार करायची, आणि याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. लाईव्ह टेस्ट कशी करायची, ह्याचं सुद्धा तुम्हाला घर बसल्या काम मिळू शकतं. आणि आमचंच नाही, बाकीच्यांचं सुद्धा काम तुम्हाला मिळू शकतं. एखादे क्लासेस वाले आहेत, तुम्ही जर हे शिकलात ह्या गोष्टी आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये किंवा RS एज्युकेशन मध्ये. येस मॅम, येस वर्षा मॅडम. तर तुम्हाला ह्याची मार्केटिंग तर करायचीच आहे, पण ह्याचं काम सुद्धा मिळतं. कारण क्लासेस जे घेतात शिक्षक लोक, ते शिकवण्याचं काम करतात, त्यांना बाकीच्या ह्या गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो. ठीक आहे, तर याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन दिले जाणार आहे. मागच्या वर्षी आम्ही ह्या नोट्स आणि टेस्ट सिरीज याच्याने खूप छान इन्कम घेतलेला आहे. यावर्षी आम्ही आमचं स्वतःचं काहीतरी तयार करायचं म्हणून आम्ही एक स्वतः नोट्स आणि स्वतः टेस्ट तयार करणार आहोत. याची सुद्धा तुम्हाला जगताप सर पूर्ण इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन देणार आहेत. याची ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रेफर अँड अर्न. आपला हा जो डिजिटल स्किल्स कोर्स आहे हा रेफर करा. पर रेफर करण्यामागं तुमच्या जर ओळखीच्यांनी कुणी ऍडमिशन घेतलं तर पर ऍडमिशन मागं तुम्हाला 100 रुपये कमिशन आहे. भरपूर महिला आहेत, तुम्ही जेव्हा घेताय, तुम्हाला जेव्हा एक विश्वास पडताय, तुम्ही जेव्हा एका आत्मीयतेनं, एका तळमळीने जेव्हा समोरच्याला सांगताय ना, तेव्हा 100% तो याच्यामध्ये ऍडमिशन घेणारच आहे. कारण तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाटतं, इथं येऊन तुम्हाला एक वाटतं की यस मी करू शकते, मला इथून खरंच काहीतरी मिळणार आहे. तेव्हा हे रेफर अँड अर्न तुम्ही समोरच्याला सांगू शकता, तेव्हा इथं तुम्हाला 100% इन्कम मिळणार आहे. तुम्ही टार्गेट ठेवा की मला काही ना काही ह्या 10 इन्कम पैकी घ्यायचंच आहे. ठीक आहे, हे सुद्धा खूप छान आहे. स्टेटस ठेवा, स्टोरी ठेवा, इन्व्हाइट करा त्यांना मीटिंग मध्ये. आता हळूहळू तुम्हाला कॉलवरती काय सांगायचं हे जर समजत नसेल तर यासाठी आपण एक मीटिंग अरेंज करतोय. आपण तशा एक होतकरू गरजू टीचर शोधतोय. तर मीटिंग मध्ये तुम्ही जर त्यांना इन्व्हाइट केलं तर त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की काय शिकवलं जाते. तुम्हाला नाही समजत ना की कॉलवरती मी काय सांगू, डिजिटल स्किल्स कोर्स काय आहे ते समोरचे प्रश्न विचारत मला नाही समजत, तर तुम्ही फक्त त्यांना मीटिंग मध्ये घेऊन या. मीटिंग मध्ये त्यांना सगळे आयडियाज क्लिअर होऊन जाते. स्पेशल आपण डिजिटल स्किल्स कोर्स काय आहे हे समजून सांगण्यासाठी सेशन अरेंज करणार आहोत. येणाऱ्या 8-1 दिवसामध्ये आपलं ते सुद्धा काम होऊन जाईल. ठीक आहे, इथं तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची नाहीये, काही तुम्हाला 5-1 हजार रुपये पे करायचे आणि मग तुम्हाला ह्याच्यातून इन्कम मिळेल असं काहीच नाही. तुम्ही ऑलरेडी सखीमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल, ज्यांनी घेतलेलं नसेल त्यांनी लवकर घ्या. हा कोर्स तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, आणि हा कोर्स रेफर केल्यानंतर जसं तुम्ही 2 पैसे कमवणार आहात किंवा कमवण्यासाठी शिकताय, तसंच दुसरी महिला सुद्धा 2 पैसे कमवण्यासाठी इथं नक्कीच शिकणार आहे. त्यानंतर वर्क फ्रॉम होम टीचर, छान ऑपॉर्च्युनिटी आहे. दिवसाचे 2-3 तास जर तुम्ही याला दिले तर तुम्ही आरामात 3-4 हजार रुपये महिना इथं कमवू शकता. ऑलरेडी आपल्याकडं 7 ते 8 टीचर काम करत आहेत वर्क फ्रॉम होम टीचिंग साठी. याच्यासाठी फक्त लॅपटॉप, वायफाय गरजेचं आहे आणि घरात शांत वातावरण. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे नवोदय मंथन स्कॉलरशिपच्या बॅचेस आहेत. सखीमध्ये पण मी आता होतकरू गरजू टीचर शोधत आहे, जे की माझा सखीचा जो हा ब्रँड आहे ते टीचिंग करण्यासाठी मला महिला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तुम्हाला अनुभव जरी नसला तर हळूहळू सुरुवात करा. हळूहळू तुम्ही सुरुवात केलात की एकदा तुम्हाला बोलण्याची स्किल आली की रोज रोज तुम्हाला तेच बोलायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जी टीम आहे आपल्याकडं, आता हिंदवी मॅडम जे आहेत ते आपल्याकडे आता सध्या नाहीत. ओके, कारण मॅडम थोड्या बिझी झालेल्या आहेत. पण रवी जगताप सर ऑलरेडी तुम्ही त्यांचं सेशन अटेंड केलं. मी जगताप मॅडम व्हिडिओ एडिटिंग एक्सपर्ट आहे मी. त्यानंतर रेश्मा मॅडम, जे की मी तुम्हाला सांगितलं अवघ्या 3 महिन्यामध्येच मॅडमनं म्हणजे ऍज अ ट्रेनर म्हणून आपण त्यांना अपॉइंट केलेलं आहे, कारण तेवढी मेहनत पण आहे त्यांची. ही सगळी टीम तुम्हाला सखीमध्ये शिकवताना तुम्ही बघितली असेल.
जगताप सरांबद्दल तुम्हाला माहिती आहे, चॅट जीपीटी आणि पोस्टर बॅनर कसं बनवायचं. ओके, तर हे सगळं शिकवतात जगताप मॅडम, माझं तुम्हाला माहिती आहे, हिंदवी मॅडम. ठीक आहे. आणि थोडक्यात मी सांगते, जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी हा जो आपला डिजिटल स्किल्स कोर्स आहे याचा कालावधी 3 महिने आहे. ओके, सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्हाला, 499 याची फीस आहे आणि घर बसल्या तुम्ही हा कोर्स करू शकता. आपल्या जो काही 3 ते 4 हा क्लासचा टायमिंग आहे त्या वेळेमध्ये. ठीक आहे. ह्याचा जर कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आपल्या ह्या बॅचेस आहेत. आता ही आपली पूर्ण टीम आहे जी आपल्या RS एज्युकेशन मध्ये टीचिंग करते. सध्या हे सगळे वर्किंग आहेत आपल्याकडं. ओके, फक्त श्रुती मॅडम जे आहेत त्या आता सध्या आपल्याकडे नाहीयेत, बाकी सगळे आपल्याकडे वर्किंग आहेत. याच्यामध्ये आणखी 2-3 मॅडमचे आपण काही फोटो ऍड नाही केलेले, जुनं पोस्टर आहे हे. ठीक आहे. आता मी डाऊट सेशन घेणार आहे. डाऊट सेशन घेण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही येस डाऊट सेशन घेण्याआधी तुम्हाला मला हे सांगायचं की तुम्ही कोणत्या तरी एका गोष्टीसाठी, कोणत्या तरी ह्या 10 कामांपैकी एका कामामध्येच परफेक्ट व्हायचं. ठीक आहे. कारण तुम्ही जर म्हणाल मी कॉलिंग पण करते, मी टीचिंग पण करते मॅडम, मी एडिटिंग पण करते, तर हे शक्य नाहीये. तुम्ही एक्सपर्ट नाहीत होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 10 कामापैकी सिलेक्ट करायचे, कोणतं काम तुम्ही करू शकता, त्याच्यामध्येच तुम्हाला परफेक्ट व्हायचंय, त्याच्यावरतीच तुम्हाला परत परत प्रॅक्टिस करायची आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहे. ओके, येस येस. मी आता तुमचे सगळ्यांचे माईक अनम्यूट करणार आहे, सगळ्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. एकेकाने मला प्रश्न विचारायचे, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ठीक आहे. येस, एकच मिनिट. हा, सगळेजण आता मला एकेकाने प्रश्न विचारा. तुमचा माईक मी ऑन केलेला आहे. एक मिनिट. येस, चला एकेकाने प्रश्न विचारायचे आहेत. तुमचा माईक तुम्ही ऑटोमॅटिक ऑन करू शकता, बोलणं झाल्यानंतर तुम्ही बंद करा. तुमचे काय डाऊट आहेत आणि सगळ्या महिला होतकरू आहेत, कारण शेवटपर्यंत जेवढे पार्टिसिपेंट सुरुवातीला होते तेवढे शेवटपर्यंत आहेत, म्हणजे नक्कीच तुम्हाला काही ना काही करायचं आहे. चला, कोण काही तुमचे डाऊट्स आहेत ते तुमचा माईक ऑन करून विचारा. माईक ऑन होत नाहीये. जा तिकडे पळ, मारते ना मी, फॉलो कर. हॅलो हॅलो, बोला मॅडम. हा मॅडम, मी सोनाली शिंदे, नाझरे, जेजुरी. हो हो. हा मॅडम, हा, मी बोला मॅडम. तुमचा क्लास जॉईन केल्यापासून म्हणजे नाही का मला पोस्टर वगैरे काही बनवा येत नव्हते, तर सरांनी त्या दिवशी बनवायला शिकवल्यापासून मी माझे पार्लरचे पोस्टर आता बनवते, फेशियलचे वगैरे. म्हणजे मला ते इन्स्टावर स्क्रीनशॉट घ्यावे लागायचे, मग ते क्रॉप करावे लागायचे आणि मग माझ्या ग्रुपला सोडावे लागायचे. तर मी आता तुमच्या व्हॉट्सअपला बघा सोडलेत मी बनवलेले. आणि एक तुम्हाला सांगू, काही महिला आपल्याकडे अशा पण आहेत त्यांनी 499 रुपये भरलेत, कोर्स जॉईन केलाय, पण एकही क्लास अटेंड. चांगली गोष्ट मॅडम.
नाही, आणि आता माझे मी बनवत असल्यामुळं म्हणजे मला रोज एक वेगवेगळा व्हिडिओ टाकता येतोय आणि रोज वेगवेगळा एक पोस्टर टाकता येतोय. म्हणजे माझं नाव पण आहे त्याच्यामध्ये, माझा ॲड्रेस पण आहे आणि माझी इन्स्टा आय डी पण आहे. असं सगळं ॲड करून मला टाकता येते. नक्कीच मॅडम, तुम्ही हे जे तुमचं आय थिंक तुमचा माईक ऑन असेल. स्पीकर आ तुमचा बंद. मोबाईल तुमचा नंबर पण ॲड केलाय त्याला. हा तुमचा माईक बंद करा मॅडम. हो. हा, तुम्ही जर मॅडम हे 3 महिने केले ना, तर तुम्ही बघा तुमचा बिझनेस नक्की वाढणार. पार्लरचा तुमचा बिझनेस नक्की वाढणार. आणि तुम्ही दुसऱ्यांचे जे पार्लर आहेत, ओके, क्लासेस, तर त्यांना फॉलो करून ठेवा. ते कशा पद्धतीने व्हिडिओ शूट करतात, कशी त्यांच्या इन्स्टावरती मार्केटिंग करतात, हे तुम्हाला शिकायचं. आणि खूप छान गोष्ट आहे मॅडम, तुमचं स्वतःचं काहीतरी आहे. तुम्ही एक म्हणजे बिझनेसमॅन आहात, बिझनेस वुमन आहात तुम्ही. तर खूप छान गोष्ट आहे. काहीतरी तुम्ही करताय आणि करत राहा मॅडम. भले तुम्हाला इन्स्टाला 1 लाईक नका येऊ द्या, पण बघा तुम्ही येणाऱ्या 3 महिन्यामध्ये ना बऱ्याचशा महिला तुमच्या मागे लागतील की अगं सोनाली कसं बनवली तू, अगं सोनाली इतकं छान कसं बनवते, अगं तू काय करते. बघा तुम्ही हे म्हणणार 100%. त्याच्यामुळे तुम्हाला करत राहायचं. बघा तुम्ही छान सुरुवात केली आहे मॅडम. कंटिन्यू कनेक्ट राहा. भले तुम्हाला जर लाईव्ह क्लास चुकून एखाद्या दिवशी नाही जमला तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा. आपल्या रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. कदाचित रेकॉर्डिंगला एखादे 2 दिवस लेट होईल, पण नक्कीच मॅडम तुमचा बिझनेस 100% वाढणार आहे. आणि आपण याच्यामध्ये हे एक करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, आपले जे काही क्लासेस आहेत आणि जो सखीचा ब्रँड आहे हे सोडून याच्या व्यतिरिक्त आता जसा मॅडमचा बिझनेस आहे पार्लरचा, ओके, कदाचित मॅडम एखाद्या वर्षानंतर किंवा विचार केला की मला हे सगळं ऑनलाईन चालू करायचंय, तर ते ऑनलाईनची मार्केटिंग जे काही आमच्या स्टेटसला वगैरे आहे, तर त्याच्यासाठी पण आम्ही नक्कीच सपोर्ट करणार आहोत मॅडम. करत राहा, कनेक्टेड राहा. आम्हाला कदाचित वेळ नाही मिळाला तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय करायला, तरी पण मेसेज टाकून ठेवा. जसा आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही नक्की तुम्हाला सपोर्ट करू. चला आणखी. हॅलो मॅडम, येस, मी नीता मॅडम बोलते. प्लीज तुमचा कॅमेरा ऑन करता का? नीता मॅडम बोलते मी. हा बोला मॅडम. मॅडम, तुम्ही ते टीचिंगचं म्हणताय, मग टीचिंगचं काय आहे? तुमचे ते स्कॉलरशिपचे क्लास वगैरे घ्यायचे आहेत का? हा, आपल्याकडे लॅपटॉप आणि वायफाय आहे का मॅडम? आहे की. ओके, चालेल. तुम्ही रेश्मा मॅडम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. बर, चालेल. आणि नीता मॅडम कंटिन्यू आपल्या सेशन मध्ये असतात. एखादी गोष्ट नाही समजली तर परत परत विचारतात. छान मॅडम मध्ये म्हणजे एक स्वतःच काहीतरी ध्येय घेऊन मॅडम जुळलेले आहेत. येस, थँक्यू मॅडम. ऑलवेज वेलकम मॅडम. चला आणखी हॅलो कोणाची मॅडम. हॅलो मॅम, मी फोन करते तुम्हाला, तुम्ही उचलत नाही माझा फोन. खूप फोन येतात मॅडम, दिवसाचे खूप फोन येतात, त्याच्यामुळं वेळच नाही मिळत. बरं बरं. हा नाही, विचारायचं होतं ना म्हणून फोन केलेला होता, हा हा, पण मग उचलला नव्हता फोन. बोला मॅडम. नाही, ते तुम्ही विचारलं होतं ना ग्रुपवर, ते लॅपटॉप आणि वायफाय आहे का म्हणून, नाही का, हा टीचिंग साठी. हा, तर तेच मॅडम, टीचिंग साठी म्हणजे नेमकं समजलं का तुम्हाला टीचिंगचं म्हणजे आम्हाला काय पाहिजे ते? म्हणजे म्हणजे मी म्हंटल ना तुम्हाला, लॅपटॉप आहे पण वायफाय नाही आमच्याकडे. मग नाही चालणार ना मॅडम, कारण नेटवर्क इश्यू झाल्यानंतर पालक खूप फोन करतात, म्हणजे बॅड इम्प्रेशन पडते. हा, ते पण आहे. हा, नाही नाही मॅडम, पण टीचिंग कसं करायचं आम्हाला ते थोडंसं सांगावं लागेल ना, असं म्हणजे कसं पद्धतीने टीच करायचं. सॉरी. कशाचा अनुभव आहे तुम्हाला? हा मॅडम, काय हॅलो, म्हटलं? एक मिनिट. हॅलो एक मॅडम, मिनिट. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. 1 मिनिट बोलू का मी? हो, काय काय? हा, ऐका मॅडम, आपल्याकडे जे काही कोर्सेस आहेत किंवा ज्या काही फॅसिलिटीज आहेत किंवा वर्क फ्रॉम होम साठी आपण जे काही आजचा वेबिनार घेतलेला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला जे जमतंय किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, तुम्ही त्या फील्डमध्ये किंवा त्या फील्डचा विचार करा. कारण काय होतं माहिती आहे का मॅडम, आपल्याकडे हजारो
ते 1200 विद्यार्थ्याचं ऍडमिशन आहे. 13 ते 14 कोर्सेस चालतात आणि 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत संध्याकाळी डबल बॅचेस असतात. एकाही बॅचचं जर लिंक देखील 5 मिनिटं जर लेट गेली ना किंवा जॉईन करायला 5 मिनिटं जर लेट झाला ना तर आम्हाला 17 ते 20 फोन येतात, मे बी 25 पण फोन येतात. आमच्या टेलिकॉलरला पण जातात. मग आम्ही त्यासाठी सगळ्या गोष्टी बघतो. 7 दिवसाचा 5 दिवसात म्हणजे 1 आठवड्याचा डेमो बघतो. लक्षात आलं? वायफाय त्यासाठीच पाहिजे की तुमचे नेटवर्क इश्यू जर आला तर आमची इकडे क्लासेस डिस्टर्ब होतात, आमची टीम डिस्टर्ब होते. आणि काय होतं, पालक असतील किंवा कोणी असेल, इव्हन समजा तुम्ही, मग आता माझी एक बॅच होती, मी आणि मॅडम घेत होतो, 199 रुपये फीस होती, पण सर्व्हिस प्रॉम्प्ट देत होतो. त्यामुळे आज आपले एवढे बॅचेस वाढल्यात, एवढे ऍडमिशन वाढले. म्हणजे इथं फ्री जरी बॅच असली तर आपल्याला सर्व्हिस चांगलीच द्यावं लागणार आहे. कुठंतरी मग ते वाढणार आहे पुढं. मग म्हणजे बदनाम होण्यापेक्षा बेनाम राहिलेलं चांगलं. येत आहेस. हा, म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा तुम्ही जे प्रॉपर करू शकता, तुम्ही जी प्रॉपर सर्व्हिस देऊ शकता, तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, तुम्ही त्याच्यावर फोकस करा आणि त्याची प्रॅक्टिस सतत करत राहा. एका दिवसात नाही होणार. आम्ही 1 वर्ष मॅडम, 1 वर्ष फक्त आणि फक्त 7 विद्यार्थ्यांना शिकवले टोटल वर्षभर ऑनलाईन मध्ये. आज कुठं 1000-1200 झालेत. म्हणजे कुठंतरी आम्ही जर 7 विद्यार्थ्यावर आम्ही आशा सोडून दिली असती किंवा प्रॉपर सर्व्हिस नसती दिली तर मे बी आमचं पण नसतं वाढलं. मग आम्हाला परत ऑफलाईन मध्ये कंटिन्यू करावं लागलं असतं. पण आम्ही ऑफलाईन मध्ये 150 विद्यार्थ्याचे क्लास बंद करून आज हजारो 1200 विद्यार्थ्यांना शिकवतोय ऑनलाईन. पण त्याच्यासाठी पण आम्ही मेहनत केली, दरवर्षी काही ना काही इम्प्रुव्हमेंट केली, ध्येय म्हणजे काय म्हणतात त्याला, आम्ही दमधीर धरला. असं नाही की 7च विद्यार्थी कंटाळा करायचा. नाही नाही, मॅडम सकाळी 6:30 म्हणजे 6:30लाच उठायच्या, 7ला क्लास चालू करायच्या म्हणजे करायच्या, प्रॉपर सर्व्हिस द्यायच्या. त्याच्यात नेक्स्ट पुढच्या वर्षामध्ये मॅडमकडे 100 ऍडमिशन झाले. आणि ती कन्सिस्टन्सी म्हणा, ते पेशन्स म्हणा, ती सर्व्हिस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, तेवढं द्यावं लागतं. मी तुम्हाला म्हणतो ना, आपली जी फाउंडेशन बॅच आहे ना मॅडम, ऑनलाईन मध्ये ज्यावेळेस 7च विद्यार्थी, ज्यावेळेस आम्ही विचार केला, आम्ही त्यावेळेस हाय फीस ठेवली म्हणून विद्यार्थी आले नाही. म्हणजे जे काय अनालिसिस करायचे ते आम्ही अनालिसिस केलं आणि 199 बॅचेस पण आम्ही वर्षभर चालवली. मग आम्हाला त्याला रिस्पॉन्स आला, सर्व्हिस दिली, तेव्हा कुठं आज हजारो विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतोय. आज आमची 30-40 जणांची टीम झाली. आज नाही म्हणलं तरी वर्षाला आम्ही 10 ते 15 लाख रुपयापर्यंत फेसबुक मेटा ऍडला खर्च करू शकतोय. कशामुळं? ही सर्व्हिस जपली, सगळ्या गोष्टी जपल्या आणि इम्प्रुव्हमेंट करत गेलो. मग ते तुम्ही तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, तुम्हाला जे चांगलं जमतंय, तुम्ही त्याच्यावर फोकस करा, प्रॅक्टिस करा. मॅडमने सांगितल्याप्रमाणे काय एका दिवसात किंवा एका महिन्यातच तुम्ही परफेक्ट व्हाल किंवा तुम्हाला इन्कम चांगली येईल असं नाही. पण एक दिवस नक्की तुम्ही चांगलं इन्कम घ्याल. पण त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आजचं सेशन मॅडमचं आहे, मी काही जास्त बोलणार नाही. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सो कंटिन्यू मॅडम. नाही सर, थँक्यू सर. थँक्यू सर. छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केल्यात सगळ्या गोष्टी. ठीक आहे, चला नेक्स्ट आणखी कुणाचा डाऊट आहे? हॅलो हॅलो हा बोला मॅडम, हॅलो बोला. मी फर्स्ट टाइम जॉईन करते मॅडम. ऍक्च्युली Yes. माझ्या इथे लाईट गेलीये. हा, लाईट हा. गेल्यामुळे दिसते का मी तुम्हाला? मॅडम लाईट गेली तरी सुद्धा तुमचा ना कॅमेरा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑनच आहे. चालू आहे. ऍक्च्युअली मला टीचिंग मध्ये अनुभव होता. मला 6-7 वर्षाचा मला गॅप ऍक्च्युअल. पण त्यानंतर मी टीचिंग केलं नाही. म्हणजे मी घरगुती क्लासेस घेत होते आणि सध्या मला जॉब लागला होता अकाउंटिंगचा वगैरे, तर मी तिथे जॉईन केलं होतं. तर मला तुमच्या इथे टीचिंग आणि तुम्ही जे ते लिहिलंय ना, टेस्ट सिरीज आणि नोट्स, तर ते मी करू शकते ते काम. पण आता याचा एक प्रॉब्लेम की माझ्याकडे लॅपटॉप नाही आता सध्या. आताच तर सरांनी मला एक सांगितलं. विचारायचं होतं, हा, तुमचा तो कोर्स कम्प्लीट करावा लागेल की लगेच तुम्हाला जॉईन होता येईल, असं काही करता येईल? कोर्स करत करत तुम्ही हे करू शकता काम. ओके, ठीक आहे. पण लॅपटॉप घ्यायला मला लॅपटॉप जर मी घेतला तर मला तसं काम मिळू शकेल? तुमचं 5 दिवस डेमो असतो मॅडम. काम आम्ही तर 100% ओके. देणारच आहोत. पण तुमची टीचिंग जर पालकांना नाही आवडली, मुलांना जर नाही समजली, तर आता सरांनी सांगितलंच तुम्हाला, तर आपण पुढे कंटिन्यू नाही करू शकत. आणि तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल, तुमची टीचिंग मुलांना समजत असेल, पालकांना आवडत असेल, तर आम्हाला काहीच हरकत नाही कंटिन्यू करायला.
नाही, माझं मॅथ्स मराठी वगैरे मी सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. इंग्लिश फक्त मी घेत नव्हते. इंग्लिशमध्ये थोडंसं मला कमी पडत होतं, पण बाकीचे विषय मी एकदम परफेक्ट घेत होते म्हणजे. आणि आताही माझ्या मुलीचं घेते. माझी मुलगी म्हणजे मी जे काय तिला देते टेस्टला की हे येईल, तर ते एक्झाम मध्ये येतच तिला. ओके तर तसा ओके मला अनुभव आहे थोडासा. ओके ओके. आणि नाव काय मॅडम आपलं? माझं नाव माधवी शेट्टी. माधवी शेट्टी. शेट्टी. आपण डिजिटल स्किल्स मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे का? नाही नाही नाही, अजून मी ऍडमिशनच घेतलं नाहीये कशामध्येच. हा हा ठीक आहे. मी फर्स्ट त्याच्यामध्ये टाइम जॉईन केलं. हा हा तेच तुम्हाला लिंक मिळाली असेल ग्रुपवरती. तुम्ही हो हो. त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर वर्क फ्रॉम होम तुम्हाला ह्या 8 ते 10 मी आता कामं सांगितले त्याच्यापैकी तुम्ही काही ना काही आमच्यासोबत करू शकता किंवा स्वतःचं पण तुम्ही बाहेरून सुद्धा काम घेऊ शकता. ओके, ठीक आहे, चालेल. Yes. मग त्यासाठी मला कुठला कोर्स करावा लागेल? आपला जो डिजिटल स्किल्स कोर्स आहे त्याच्यामध्ये तोच ना तुम्हाला जॉईन 499 वाला? बरोबर बरोबर. येस ओके, चालेल, ठीक आहे. थँक्यू मॅम. येस वेलकम वेलकम. रेश्मा थँक्यू. मॅडम कॉन्टॅक्ट. येस मॅडम. हा. येस मॅम, येस मॅम. हॅलो येस. येस. हॅलो हा बोला. माझा आवाज येतोय ना मॅडम? हो येतोय मॅडम. प्राची मॅडम हा बोला. हा मी ना टीचिंग मध्ये इंटरेस्टेड आहे. ओके. लॅपटॉप हॅलो मॅम दुसराच कुणाचा तरी आवाज येतोय. लॅपटॉप वायफाय आहे. हो लॅपटॉप वायफाय इन्व्हर्टर वगैरे सगळं आहे. ओके. रेश्मा मॅडम कॉन्टॅक्ट करतील तुमच्याशी आणि मॅडम तुम्हाला डिटेल्स पाठवतील पूर्ण. ओके ओके आणि ते नोट्स वगैरे पण बनवू शकते मॅडम मी? चालेल चालेल काहीच प्रॉब्लेम नाही. सर तुम्हाला त्याची ट्रेनिंग देणार आहेत. अच्छा. नोट्सची वगैरे ट्रेनिंग देणार आहेत. हा 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 टीचिंग साठी रेश्मा मॅडम कॉन्टॅक्ट करतील तुमच्याशी. ठीक आहे चालेल. थँक्यू ओके सरांना पण आणि तुम्हाला पण. थँक्यू. चला आणखी. हॅलो मॅडम, येस. हे सगळे कोर्स तुम्ही आपल्या डिजिटल सखीमध्येच देणार आहे का सगळे लेक्चर, नोट्स वगैरे? काय म्हणणार मॅडम? म्हणजे तुम्ही जे आता जे 10 सगळे सांगितले प्रकार पैसे कमवण्याचे, त्याच्या संदर्भात सगळं लेक्चर तुम्ही सखीमध्येच देणार आहे का? हा सखीमध्ये देणार आहेत ना मॅडम आपण. आता लेक्चर चालू पण आहेत याचे. नाही ते आहे म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालं किंवा ते नोट्स वगैरे काढायचं झालं, टीचिंगचं झालं, ह्याची पण माहिती तुम्ही हे ट्रेनिंग ह्याच्यातच देणार का? हा टीचिंगची ट्रेनिंग फक्त वेगळी असते. टीचिंगला ट्रेनिंग म्हणजे ऑलरेडी जी टीचर आहे जिला टीचिंग करायची आहे तिला आपण सगळं सांगतो. म्हणजे तिला फक्त झूमची लिंक कशी क्रिएट करायची, स्क्रीन कशी शेअर करायची ह्याची ट्रेनिंग स्पेशल दिली जाते. हे याच्यामध्ये नाहीये, डिजिटल मध्ये ओके, नाहीये. त्याच्यासाठी काही वेगळे चार्जेस आहेत का? नाही नाही चार्जेस वगैरे काही नाही. फक्त तुमची टीचिंग पालकांना आवडली पाहिजे, मुलांना समजली पाहिजे ही एक आमची अट आहे. कारण पालक तुमच्या टीचिंग जर सॅटिस्फाईड नसतील तर मग जॉब देणं आम्हाला पण होऊन जातं. ओके. आणि मग काय विचारायचं, येस येस, एक मिनिट, सॉरी फॉर मग ते फक्त तुम्ही डिस्टर्बन्स. हे एक नाही मिनिट का शिकू शकत? हॅलो तन्वी मॅडम, एक मिनिट. हा बोला. हॅलो तन्वी हा मॅडम, बोला ना. ऐका ना. हा टीचिंगचा जो म्हणजे पार्ट आहे, तो टीचिंगच्या पार्ट मध्ये नोट्स बनवणे, लाईव्ह टेस्ट बनवणे हा पार्ट आहे. आम्ही टीचर जो स्टाफ आहे, टीचिंगचा स्टाफ, आम्ही त्यांना ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. हा आणि आता जे मॅडमने सांगितलेले आहेत 10 वर्क्स, ओके. जे 10 वर्क सांगितलेत ते आपण याच्यासाठी सांगितले की आरएस एज्युकेशन सोबत, आरएस ग्रुप हा सोबत जोडल्यानंतर हा आपल्याकडे मल्टीटास्किंग वर्क आहे. मग ज्याला जे म्हणजे पॉसिबल आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा तो म्हणजे जे पण स्टाफ मध्ये ते काम करू शकतात, आपण त्यांच्यासाठी ते काम प्रोव्हाइड करतो किंवा त्यांना त्यामध्ये मास्टर बनवतो डिजिटल स्किल कोर्स मध्ये. मग डिजिटल स्किल कोर्स याचं जे ओके. आहे त्याचा सिलेबस वेगळा आहे, तो ठरलेला आहे. आणि हे जे लाईव्ह टेस्ट आहे किंवा सोशल मीडिया हँडलिंग तर आहे डिजिटल मध्ये, पण हे नोट्स बनवणे हे आमच्याकडे जे टीचर जॉईन होतात हा त्यांची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, हा तुम्ही जर नोट्स पाहिल्या आमच्या, तर तुमच्या लक्षात येतील की हा एकदम हाय क्लास आम्ही नोट्स आता विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय प्रत्येक टॉपिक झालं की. त्याच्यानंतर आता लाईव्ह टेस्ट देतोय, हा हा जेणेकरून उत्तर चुकलं तर का चुकलं तिथंच त्यांना हा कळणार, आणि उत्तर बरोबर आलं तरी पण का बरोबर आलं ते तिथंच कळणार विद्यार्थ्यांना. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना लगेच कळणार. हा पण सर मला अशी लाईव्ह टेस्ट पण घेतो लास्टला. हा ते आहे बरोबर.
येस येस. पण आहे ना सर, मला 2 मुली आहेत. त्या मुलींच्या संदर्भात जर मला करायचं असेल म्हणजे फक्त मुलींसाठी करू शका असं विचारायचं की म्हणजे नोट्स काढणे, मुलींना लाईव्ह टेस्ट देणे, ओके. पण हे मग करू तुम्ही शकते का मी? म्हणजे काय होतं माहितीये का मॅडम, काही स्ट्रॅटेजी असतात किंवा काही गोष्टी असतात जे की आपण बाहेर सगळ्याच गोष्टी शेअर नाहीत हं, करू शकत. लक्षात आलं? किंवा हं. मग काही कंटेंट असतं जे प्रायव्हेट ओके. ते जपावं लागतं. हां. ऍज पर क्वालिटी किंवा म्हणा किंवा टर्म्स आणि इन्शुरन्स ते टर्म्स असतात ना कंडिशन त्यासाठी म्हणा. मग त्या गोष्टीसाठी आम्ही हां, ते आमच्या हां, हां. विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय आणि आमच्या स्टाफला ते शिकवतोय. मग जर हे जर कॉमन झालं तर हो. आमच्या क्लासचं वेगळे पण काय राहणार? हां, हां. हां. लक्षात आलं का? म्हणजे आम्ही आमच्या हो, क्लासची बरोबर आहे की क्वालिटी सर. काय राहणार मग? हां. आणि आमच्या स्टाफला मग परत ते काम एक काम आमच्याकडनं ते कमी झालं मग. आमच्यासोबत जे काही स्टाफ जुडतील त्यांच्यासाठी एक वर्क ते कमी झालं, ते कॉमन झालं मग सगळ्यांसाठी. आय होप की तुम्ही समजू शकत असाल. ठीक आहे, कंटिन्यू करा मॅडम. येस. चला. यानंतर कुणाचा डाऊट? यानंतर कुणाचा डाऊट? येस. मॅडम मी वर्षा कांबळे. जसं आता हां. सर बोलले की टेस्ट आणि नोट्स तुम्ही तुमच्या जे काही टीचर्स आहेत त्यांना प्रिफर करता त्यांच्यासाठी. मग त्याच्यासाठी वेगळं हायरिंग नाहीये का? टीचर्स आणि ह्याच्या नोट्स आणि याच्यासाठी ना? हां. हां. जगताप सर? कारण सर आता बोलले ना की त्यांची जी सॉरी तुमचे जे टीचर्स आहेत त्यांना तुम्ही देता किंवा त्यांना तुम्ही ट्रेन करता की कशा नोट्स बनवायच्या किंवा कशा टेस्ट सिरीज घ्यायच्या वगैरे. म्हणजे ऑब्व्हियस हे टीचरचंच काम आहे. पण हं, तरी हं, हं. तुम्ही म्हणालात ना की हे वेगळं आहे, हे काम तुम्ही करू शकता. येस असं. येस, एक मिनिट मॅम. त्याच्यामध्ये आहे ना मॅडम मल्टीटास्किंग वर्क असल्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर AI टूल्सची ट्रेनिंग घ्यावी लागते. काही AI टूल्स पेड असतात. मग तुम्हाला ओके. तेवढं वर्क करणं होतंय का? तेवढं टार्गेट मग आम्ही टार्गेट देणार. परत ते लिमिट आली हं, मग ते काय होतं माहिती का? टीचर स्टाफला हां, ट्रेनिंग देणं आणि अदर समजा तुम्ही बाहेरून आमचं काम घेत असाल आणि आम्हाला हां, तुम्हाला काम द्यायचंय. तर हां, आमच्याकडे जो काही 30-35 जणांचा स्टाफ आहे, लक्षात आलं? हां, किंवा डिजिटल हां. स्किल कोर्स मधून आमच्यासोबत जे जुडलेत, आम्ही त्यांना काम देण्याच्या प्रायोरिटीवरती त्यांचा विचार करणार. जे डिजिटल स्किल कोर्समध्ये आहेत, जे RS एज्युकेशनच्या ओके. स्टाफमध्ये आहेत. मग त्यांचा पहिले विचार हां. केला जाणार ना मॅडम. म्हणजे कुठं पण बघा तुम्ही कोणाकडे म्हणजे कोणत्याही हां, हो, हो. ऑर्गनायझेशन प्रत्येकजण तसंच करणार. बट तुम्ही ते मेन केलं होतं ना सेपरेटली म्हणून मी विचारलं जस्ट. नाही नाही, तुमचं विचारणं एकदम योग्य आहे. बट हे जर दिलं तर तुम्हाला मग AI टूल्सची ट्रेनिंग द्यावी लागणार मला. तो वेगळा पार्ट आला. परत ओके. AI टूल्सची ट्रेनिंग देऊन तुम्हाला ते AI मध्ये परत त्याचं हे पण करावं लागणार रिचार्ज. मग आता रिचार्ज कोणत्या याचं ₹700 आहे, कोणत्याचं ₹1999 आहे. मग ते 3-4 टूल्स हां, वापरावे लागतात. बरेचसे. जे की आम्ही जे पेड हं. वापरतो ते आमच्या स्टाफला आम्ही समजा त्यांचं जर लिमिट संपलं तर आम्ही फ्रीमध्ये इकडनं access प्रोव्हाईड. देतो. आम्ही ऍक्सेस देतो आमचा. ओके, मग ते बाहेर आम्ही नाहीत ना देऊ शकत. ओके, ओके. हां, ठीक आहे. बस बाकी काही नाही एवढंच मला करायचं होतं. माझा आहे टीचिंगचा एक्सपिरियन्स. बट ओके माझी ओके. लहान मुलगी आहे. लॅपटॉप आणि वायफाय आहे. पण लहान मुलगी असल्यामुळे मी सध्या तरी नाही करू शकत आहे. ते तुम्हाला पण होतं म्हणून बस मॅडम विचारलं आमची बाकी काही सुरुवात ना खरं तर आमची सुरुवात आमच्या 2 मुलींमुळे झाली, की मॅडमला बाहेर पडता येत नव्हतं. नाही. त्यामुळे पण आम्हाला ऑनलाईन करायचा एक विचार आला आणि आम्ही ऑनलाईन चालू केलं. म्हणजे असं काही नाही की आपण बघितलं तर ती एक लक्ष्मण रेषा आहे आणि जर नाही बघितलं तर मग ती एक संधी. हो, ते तर आहेच. ठीक आहे सर. थँक यू. तर एकदम बरोबर बोललात सर, तुम्ही बरोबर बोललात. थँक्यू थँक्यू. चला. यानंतर कुणाचा डाऊट? यानंतर कुणाचा डाऊट? पूजा मॅडम, सान्वी. हॅलो मॅडम, माझा एक प्रश्न होता. हा, बोला मॅडम. आता समजा आम्ही 3 महिन्याचा कोर्स तर मॅडम तुमच्याकडनं करतोय. तुम्ही पण खूप मेहनत घेताय आम्हाला शिकवण्यासाठी. तर आणि तुम्ही पण फार मेहनत घेताय आम्हाला शिकवण्यासाठी. ठीक आहे, आम्ही पण ट्रेन होणार 100%. परंतु आता आम्हाला अर्निंग सोर्स काय, म्हणजे आम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही आम्हाला गायडन्स करणार का किंवा तुम्ही तुमच्याकडून आम्हाला काम काही देणार का?
तर त्याचीच चालू आहे ना मॅडम ट्रेनिंग. आता तुम्ही कशामध्ये परफेक्ट होताय हा. ह्याच्यावरनं मी तुम्हाला हेच म्हणलं. आता तुम्ही पाहिलं शिंदे मॅडम स्वतःच्या बिझनेसचे बॅनर बनवतायत. त्यांचा ऑलरेडी बिझनेस वाढतोय. मोरे मॅडम आपला कोर्स करत करत त्यांनी बॅनर बनवायला शिकले, स्टेटस टाकले, त्यांना क्लायंट्स मिळायला सुरुवात झाली, त्यांचं इन्कम सुरुवात झालं की. मग तुम्ही कशामध्ये परफेक्ट होताय त्याच्यावरनं तुम्ही जे काम आता सपोज तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकताय, तर व्हिडिओ एडिटिंग शिकलेलं तुमच्या स्टेटसला ठेवा. मी हे करून देऊ शकते. आम्ही काम देण्याच्या आधीच तुम्हाला बाहेरचे क्लायंट्स ऑफर देतील की आमचं हे काम करून देता का, तुम्ही तुमचं इन्स्टा चॅनल वरती ते टाका. ओके, या पद्धतीने. किंवा मग तुम्ही आता एडिटिंग केलात किंवा मग आणखी दुसरं काही केलात तर तुम्ही आम्हाला ते पाठवू शकता की मॅडम मी हे करते. तुमचा प्रेझेन्स, तुमचं काम हे बघून आम्ही पण तुम्हाला ऑफर देऊ शकतो. ठीक आहे मॅडम. येस. चला, आणखी कुणाचा काही डाऊट असेल? हॅलो मॅम. हॅलो. हॅलो, पूजा बोलते. हा बोला. एक मिनिट. कॅमेरा नाही, माझ्या कॅमेराला काहीतरी इश्यू झाला. नाही मॅम येत. आता मी नाही होत पूजा नाही. मॅम आवाज येत नाही तुमचा नीट. हॅलो, येतोय का? हा, बोला मॅडम. आता हे कसं तुम्ही म्हणताय, आता क्लास वगैरे केला, 3 महिन्याचं सर्टिफिकेशन वगैरे झालं सपोज, तर नंतर म्हणतोय आता मी स्मॉल स्केल अगदी छोट्या गावातून आहे, मग नंतर आम्हाला गावात वगैरे वर्किंग कसं मिळणार नाही ना, मग प्रॉपर तुमच्याकडनं वर्किंग मिळणार का आम्हाला, असं विचारते. मी तुम्हाला तेच म्हणते मॅडम, आपल्या ह्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये जे काही तुम्ही शिकताय ना त्याची परत परत प्रॅक्टिस करा, वर्क करा. तुम्ही ते सगळं सेव्ह करून ठेवा, आपल्या ग्रुपवरती पाठवत जा. त्याच्यावरून तुम्ही ज्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या ऑफिसवरून ऑफर येईल. ओके. फक्त मी कोर्स कंप्लीट केला, मी आता जे काही 3 महिन्याचे सेशन आहेत ते सगळे केले आणि मला त्यातलं काहीच येत नाही, तर मग तुम्हाला ऑफर कुठल्या कामाची द्यायची, असा विषय होतो ना. आले का लक्षात? म्हणजे तुम्ही MBBS चं कॉलेज करताय, तुम्ही नुसतं पास झालात, मग त्या आधारावर तुम्ही हॉस्पिटल टाकू शकत नाही किंवा त्या आधारावर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब नाही ना लागणार मॅडम. जॉब लागण्यासाठी तुम्हाला तेवढी तयारी करावी लागते. एखादा PSI कधी होतो, जेव्हा तो फायनल एक्झाम क्रॅक करतो, जेव्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो बसतो, तेव्हा तो PSI होतो, तेव्हा तो त्या चेअरवरती बसतो. तसंच आहे आपलं. तुम्ही फक्त 3 महिने उभं करायचं म्हणून केलं आणि नंतर मला काम द्या, मग काम कशाचं द्यायचं? थंबनेल बनवायचं दिलं ते नाही जमायचं, व्हिडिओ एडिटिंगचं दिलं ते नाही जमायचं, ओके, आणखी कुठलं दुसरं काम दिलं तर ते तुम्हाला जमणार नाही. मग तुम्ही कुठल्या कामामध्ये परफेक्ट होताय ते काम तुम्हाला मिळेल आणि ते काम आमच्याकडनं तर तुम्हाला मिळेलच, पण त्यासोबतच तुम्हाला बाहेरून सुद्धा क्लायंट म्हणतील की आमचं हे काम करून द्या तुम्ही. हा, आता मॅम बघा, ऍक्च्युली आता जगताप सरांचं काय दिसतंय, सोशल मीडिया आणि SEO एक्सपर्ट, बरोबर. आता इथे हे बॅनर दिसतोय बघा, ChatGPT फॉर पोस्टर्स, बॅनर, थंबनेल्स आणि कंटेंट, बरोबर. आता ऑलरेडी मी IT इंजिनियर आहे, वर्किंग केले मी पुण्यात 8 वर्ष. आता पण मी सध्या वर्किंग आहे. आता सध्या पण मी CRM ला वर्किंग आहे, माझं वर्किंग म्हणजे वर्क फ्रॉम होम चालू आहे. तर मला स्किल शिकायचं आहे. हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे मी बाहेरून करून घेते. शिकायचं आहे ना, म्हणजे करते मी ऍज अ, मला स्किल पाहिजे. आता सध्या सगळं कसं ऍडव्हान्स झालेलं आहे. बरोबर. आता सगळे फोटो वगैरे कोण काढायला बघत नाही. आता कसं एक रीलच बनवतात, एखाद्या छोट्या इव्हेंटचं एक रीलच केलं जातं. बरोबर बरोबर. हा, मी स्किल म्हणून शिकते. मी ऑलरेडी म्हणजे मी वर्किंग आहे मी, तर मला एक स्किल शिकायचं आहे म्हणून मी शिकते. मग स्किल तुम्हाला ह्या 3 महिन्याच्या कोर्स मध्ये 100% शिकायला मिळणार आहे ना मॅडम? विचारते मी. आता ही सरांचे जे दिसते ना व्हिडिओ अपलोडिंग आणि SEO, मला डिजिटल मार्केटिंगचा करायचा होता क्लास, तर मला कसं फॅमिलीशिमुळे नाही जमला. असं विचारते, म्हणजे ऍडव्हान्स तुमच्या डिजिटल मार्केटिंग असे अदर वगैरे कोर्सेस वगैरे आहेत का, असं माझं म्हणजे प्रश्न. SEO एक्सपर्ट वगैरे म्हणतो. हा, वेळेअभावी मला नाही जमला. मॅटर्निटी लिव्ह म्हणा, मुलं लहान असल्यामुळे, म्हणजे कसं मी एका ठिकाणीच थांबून राहिले. बरोबर बरोबर. हा, ग्रोथ झाली नाही माझी. कोरोना नंतर मी घरीच राहिले, 2 लहान मुलं असल्यामुळे मी घरीच आहे. बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे. खरं कसं आहे, तर सध्या वेळेअभावी आणि मेन माझा टाइम माझ्या मुलांसाठी जातोय ना, म्हणून विचारते मी. हा, बरोबर बरोबर. मग तुम्ही ह्या स्किल शिकल्यानंतर मॅडम, तुम्ही आता सध्या वर्किंग आहात म्हणल्यानंतर हे जे आपले 3 महिन्याच्या कोर्स मध्ये आपण शिकवतोय ह्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे.
आणि तुमच्या स्किल डेव्हलप होणारच आहेत हा कोर्स केल्यानंतर. डेव्हलपमेंट साठी हा मॅम कारण काय म्हणते? आपण जे आता शिकवतो ना मॅडम आपल्या क्लासमध्ये ते पूर्ण बेसिक पासून आपण शिकवतो. म्हणजे एक एक गोष्ट आता रेश्मा निकम मॅडम सुरुवातीला जेव्हा जॉईन झाल्या ना, बरोबर का रेश्मा मॅडम, तेव्हा मॅडमला हळूहळू म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या समजत, पण आता हळूहळू मॅडमला समजायला लागलं की हे एडिटिंग येस मॅम. दुसऱ्या कोणाचा तर माईक ऑन आहे. रेश्मा मॅडम, हा येस, ठीक आहे. तर तुम्ही ह्या ज्या स्किल म्हणताय ना मॅडम, ह्या सगळ्या स्किल्स तुम्हाला आपल्या ह्या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, म्हणजे हा डेली असणार क्लास, मग काय विकली वगैरे असणार? नाही नाही, आपला अल्टरनेट डेज असतो मॅडम. म्हणजे सोमवारी असतो, मंगळवारी सुट्टी, बुधवारी, मग गुरुवारी सुट्टी, शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टी असं असतं. शनिवारी एक स्पेशल सेशन असतं. ओके, म्हणजे डे हे असणार लाईव्ह सेशनच असेल, डाऊट्स वगैरे विचारता येतील. होल्डवर ठेवलंय मॅमने, प्लीज सगळ्यांनी लाईनवर राहा. चला, सगळ्याचे डाऊट क्लिअर झाले असतील. ओके, कोमल मॅडम बोला. मॅम मला ना एवढंच विचारायचं होतं की RS एज्युकेशन मध्ये बॅचेस कोणत्या कोणत्या आहेत तुमच्याकडे? आवाज आवाज क्लिअर नाही येते मॅडम तुमचा. RS एज्युकेशन मध्ये म्हटलं बॅचेस कोणते कोणते आहेत तुमचे? कोणते कोणते बॅचेस घेता तुम्ही? स्क्रीन दिसते मॅडम तुम्हाला? स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे आणि आवाज पण ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. हॅलो, आता येतोय आवाज? कोणाच तरी माईक ऑन आहे. हॅलो, हॅलो, हा हा, ह्या बॅचेस आहेत मॅडम. स्क्रीनवरती तुम्हाला बॅचेस दिसत असतील. येस, अच्छा. ह्या सर्व बॅचेस आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्हाला व्हॉट्सअपला पण डिटेल्स मिळेल मॅडम. आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पण बॅचेस त्या नाहीत का? म्हणजे जसं तलाठी झालं किंवा MPSC झालं. त्या नाही आहेत मॅडम आपल्याकडे. ओके 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 ओके. नाही तेच विचारायचं होतं मला हा, की त्या पण बॅचेस आपल्याकडे आहेत का? त्या नाही आहेत आपल्याकडे. 1ली ते 7वी पर्यंतच्या आहेत. अच्छा, ठीक आहे. 1 ते 7वी पर्यंत. ठीक आहे, ओके, येस येस, चालेल. ओके. चला, आपण सेशन थांबूया. फक्त 5 मिनिट आपण घेणार आहोत. 10:30 ला आपण थांबवणार आहोत. कुणाचं काही डाऊट असेल, कुणाचं काही विचारायचं राहिलं असेल.
हॅलो. चला, नो डाऊट. थँक्यू. थँक्यू सगळेजण शेवटपर्यंत थांबलात. थँक्यू. ओके. सर्वांना बाय थँक्यू बाय. मॅडम. वेलकम. बाय. आजचं सेशन खूप छान होतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. चला, बाय बाय. गुड नाईट. थँक्यू मॅम. गुड काही ना नाईट मॅम. काही करा. Bye bye. येस.